त्याच्या मननासाठी आपण एक वचन वाचूया. यहोशुआ याचं पुस्तक, त्याचा 24वा अध्याय आणि 15वं वचन. यहोशुआ 24 आणि 15. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हास गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्याची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशात अमोऱ्यांच्या देवाची, की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. जेव्हा ह्या भागाकडे आपण पाहतो, जेव्हा ह्या वचनाकडे आपण येतो, तेव्हा आपण पाहतो की यहोशुआ त्याच्या शेवटच्या काळामध्ये असलेला आहे आणि त्यांनी त्याच्या सर्व नेत्यांना, लीडर्सला त्यांनी बोलवून तो त्या ठिकाणी हे शब्द त्या ठिकाणी बोलत आहे. तो जेव्हा त्या ठिकाणी म्हणतो, त्या वचनाकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांच्या समोर दोन गोष्टी त्या ठिकाणी ठेवतो. त्या ठिकाणी तो त्यांना दोन निवड त्या ठिकाणी देतो. तो त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही कोणाची सेवा करणार ते तुम्ही ठरवा. जेव्हा आपण यहोशुआ बद्दल आपण पाहतो, यहोशुआ हा एक मोठा एक त्या समयी असलेला लीडर त्यांचा होता, त्यांचा पुढारी त्या ठिकाणी होता. मोशे नंतर आपण पाहतो की ह्यांनी इस्रायल लोकांना पुढे नेलेला असा हा व्यक्ती होता. त्यांच्यावर असलेला अधिकार त्या ठिकाणी आपण पाहतो. परंतु जेव्हा त्या ठिकाणी येतो, जेव्हा त्याच्या शेवटच्या पट्ट्यामध्ये तो येतो, तेव्हा त्या ठिकाणी तो त्यांच्या समोर दोन गोष्टी ठेवतो. तो म्हणतो की तुम्ही काय करणार ते आज तुम्ही ठरवा. त्या ठिकाणी तो स्वतःबद्दल जेव्हा सांगतो, तो त्या ठिकाणी लिहितो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. त्या इस्रायल लोकांसमोर तो दोन निवड त्या ठिकाणी ठेवतो. तुम्ही त्या देवाची पूजा करा ज्यांनी तुम्हाला ह्या ठिकाणी आणलं आहे, किंवा त्या मूर्त्यांची पूजा करा, ते तुम्ही ठरवा. तो यहोशुआ त्यांचा नेतृत्व करणारा, त्यांचा लीडर असला तरी तो त्याच्यावर जबरदस्ती त्या ठिकाणी करत नाही. तो त्यांच्यावर निवड त्या ठिकाणी टाकतो. आणि तीच निवड आपण अनेक वेळा परमेश्वराने ह्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आपण पाहतो. जेव्हा निवडीबद्दल येतं, जेव्हा कोणत्या गोष्टीची निवड करण्याचा आपण पाहतो, त्याच्याबद्दल सर्वात प्रथम आपल्याला आठवतं ती एदेन बाग आठवते. त्या एदेन बागेमध्ये असलेले आदम आणि हवा आपल्याला आठवतात. जेव्हा आपण ते वचन जर आपण काढू शकलो तर आपण त्या ठिकाणी आपण पाहतो उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. त्या ठिकाणी आपण पाहतो की हवाबाई जी होती, तिला सैतानाने भुरळ घातली आणि त्याच्यानंतरच ते झालेलं ते पूर्ण ती गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्या ठिकाणी लिहिलं आहे की त्या झाडाचे फळ खायास चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट असे त्या स्त्रीला दिसून आले. जेव्हा त्या ठिकाणी एक तिच्या समोर देखील आपण पाहतो निवड अशी होती. एक देवाने सांगितलेली गोष्ट होती, एक सैतानाने सांगितलेली गोष्ट होती. पण जेव्हा आपण पाहतो तिने जे निवडलेलं त्याच्याबद्दल जेव्हा आपण पाहतो, त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी लिहिलं आहे की त्या स्त्रीला दिसाव्यास ते चांगले वाटले. त्या स्त्रीला दिसाव्यास ते चांगले असे वाटले, तिला ते खाव्यास चांगले वाटले. आपण पाहतो की त्या ठिकाणी लिहिलंय की तिला ते मनोहर असे दिसले. जेव्हा आपण पाहतो की त्या स्त्रीने स्वतःच्या दृष्टिकोनाने जेव्हा तो विचार केला, स्वतःच्या नजरेने जेव्हा त्या फळाकडे पाहिलं, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या त्या नजरेने, त्या दृष्टिकोनाने जेव्हा तिने पाहिलं, आपण पाहतो की तिला त्या गोष्टी सर्व चांगल्या अशा वाटल्या आणि तिने त्याची निवड त्या ठिकाणी केली. तिने जे देवाने, जे आदामाने तिला सांगितलं असेल त्याला न जुमानता, त्याला न लक्षात घेता, आपण पाहतो तिने त्या सैतानाने सांगितलेल्या, त्या सर्पाने जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तिने पाहिलं आणि तिला ते फळ चांगलं असं वाटलं. आपण पाहतो तिने ते फळ खाल्लं. ते तितकंच नाही तर आपण जेव्हा उत्पत्तीच्या याच पुस्तकामध्ये आपण पुढे येतो तर त्याच्याबद्दल आपण पाहतो की देवाने तिला त्या ठिकाणी शिक्षा दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट जी मनुष्य करतो, प्रत्येक गोष्ट जी मनुष्य निवडतो, त्याचा एक कॉन्सिक्वेन्स किंवा त्याचा एक परिणाम त्या ठिकाणी आपण पाहतो. शास्त्र जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी सांगतात, जेव्हा बायबल आपल्याला ह्या गोष्टी सांगतात, जुना करारापासून जेव्हा या गोष्टी सांगतात, तेव्हा आपल्याला त्या शिकण्यास त्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. जेव्हा त्या हवेने जेव्हा ते फळ खाल्लं, जेव्हा ते फळ तिला चांगलं दिसलं, तेव्हा आपण पाहतो तिने ते फळ खाल्लं आणि त्याच्यानंतर तिला त्या बागेतून, त्या आदम आणि हवेला त्या बागेतून त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की दे वर थ्रोन आउट ऑफ द गार्डन ऑफ एडन. त्यांना त्या बागेतून बाहेर हकलण्यात आलं. मराठीमध्ये त्याला थोडं सोप्या भाषेत किंवा सॉफ्ट भाषेत त्या ठिकाणी लिहिलं आहे की त्यांना बाहेर
बाहेर काढलं. परंतु इंग्लिशमध्ये जेव्हा आपण वाचतो त्या ठिकाणी लिहिलं देवर थ्रोन आउट, फेकण्यात आलं त्यांना त्या त्या बागेच्या बाहेर. एक निवडता त्या ठिकाणी त्या हवेने केली. जी देवाने सांगितली होती त्याला तिने जुमानलं नाही, त्याला तिने ऐकलं नाही. पण आपण पाहतो त्या त्या निवडीमुळे तिचा किती नाश त्या ठिकाणी झाला ते आपण त्या ठिकाणी पाहतो. इतकंच नाही तर आपण पुढे देखील आलो. पुढे देखील अनेक असे उदाहरण आपल्याला पाहाव्यास भेटतात. जेव्हा आपण लोटाच्या जीवनात येतो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो 3रा अध्याय, सॉरी 13 अध्याय, उत्पत्ती याचा 13वा अध्याय आणि 10वं वचन जर आपण वाचलं तर आपल्या सर्वांना ही गोष्ट देखील ठाऊक आहे. जेव्हा अब्राहम आणि लोट वेगळे होतात त्या ठिकाणी आपण पाहतो की ही गोष्ट त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. तेव्हा आपण वाचतो की तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम गमोराचा नाश केला त्यापूर्वीच या ठिकाणी आपण पूर्ण ती स्टोरी वाचत नाही. परंतु जर या 10व्या वचनाच्या पहिल्या भागाकडे जर आपण पाहिलं त्या ठिकाणी देखील एक गोष्ट त्या ठिकाणी पाहतो. त्या ठिकाणी अब्राहमाने त्याला निवड करण्यास लावली होती. त्याने काय त्या ठिकाणी निवड केली? तिकडे लिहिलं आहे की त्याने सर्वत्र पाहिलं, त्याने आपली दृष्टी फेकून त्या ठिकाणी पाहिलं. त्याने स्वतःची दृष्टी पुन्हा आपण या ठिकाणी वाचतो. स्वतःच्या दृष्टिकोनाने त्याने ती यार्देन भागाच्या इकडचे खोरे त्यांनी पाहिले. त्याला ते सदोम आणि गमोरे स्वतःच्या दृष्टीने ते चांगलं असं वाटलं, ते हिरवगार असं वाटलं, त्या ठिकाणी त्याला आनंद असा वाटला. आणि आपण पाहतो या लोटाच्या जीवनात देखील जर आपण पुढे आलो तर आपण पाहतो की त्याच्या कुटुंबाचा नाश त्या ठिकाणी झाला. जेव्हा हा सदोम आणि गमोरा आपण आधी जर वाचलं तर सदोम आणि गमोराच्या बाजूला तो राहत होता. परंतु नंतर जर आपण पुढे वाचत गेलो तर तो त्या सदोम आणि गमोराचा लीडर त्या ठिकाणी झाला होता. त्यांच्यामध्ये तो अधिपती, त्यांचा तो मुख्य असा त्या ठिकाणी झाला होता. त्यांच्या मधला तो त्या ठिकाणी झाला. आणि आपण पाहतो त्या सदोम आणि गमोराचा त्या ठिकाणी परमेश्वराने नाश केला. त्या फक्त त्या जागेचा नाश नाही झाला तर आपण पाहतो त्याच्या पत्नीचा देखील त्या ठिकाणी नाश झाला. लोटासमोर देखील त्या ठिकाणी दोन चॉईस होत्या, 2 निवड त्या ठिकाणी होत्या. आपण पाहतो अब्राहमाने त्याला निवडायला लावलं तेव्हा त्यांनी त्याच्या दृष्टिकोनाने चांगलं जे आहे ते त्या ठिकाणी निवडलं. हवाबद्दल आपण पाहिलं तर तिच्या दृष्टिकोनाने तिने ते फळ पाहिलं. तिला ते चांगलं वाटलं, तिला ते इष्ट वाटलं, तिला ते खाव्यास चांगलं वाटलं आणि तिने त्या गोष्टीची त्या ठिकाणी निवड केली. लोटाबद्दल देखील आपण तेच पाहतो. भरपूर असे उदाहरण आहेत. आपण जर इस्रायलाकडे वळालो, पहिले शमूएल याचा 5वा अध्याय जर आपण पाहिला, इस्रायल लोकांकडे जर आपण वळालो, पहिले शमूएल 5वा अध्याय आणि पहिले शमूएल 8वा अध्याय आणि 5वं वचन, 6वं वचन आपण फक्त वाचूया. ठीक आहे, 5 आणि 6 आपण वाचूया. ते त्याला म्हणाले, पहा आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत. तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायनिवाडा करावायला आमच्यावर एक राजा नेमा. आमचा न्यायनिवाडा कराव्यास आम्हास एक राजा द्या. या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर त्यांच्या सोबत होता. या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर त्यांचा राजा होता. परंतु आपण पाहतो की त्यांनी त्या ठिकाणी 5व्या वचनामध्ये लिहिलंय की इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे त्यांची नजर पुन्हा आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यांचा दृष्टिकोन पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतो. इस्रायल लोकांसमोर त्यांचा देव त्यांच्या समोर नेहमी त्यांच्या सोबत होता. इस्रायल लोकांसमोर परमेश्वर त्यांच्या सोबत होता. अनेक कार्य त्यांच्या समोर तो करत होता. परंतु आपण पाहतो त्या दृष्टिकोनाकडे न पाहता, त्या परमेश्वराकडे न पाहता आपण पाहतो त्या ठिकाणी लिहिलंय की इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे करा. त्यांनी आजूबाजूला जे चालू आहे त्याच्याकडे त्यांनी नजर लावली. त्यांच्या आजूबाजूला जे चालू आहे, त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये काय घडत आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी त्यांनी एक राजाची त्यांनी मागणी केली. जेव्हा ते राजाकडे येतात, जेव्हा ते राजासाठी त्या ठिकाणी मागतात, आपण पाहतो की त्यांना शौल हा राजा देण्यात आला. आणि त्याच्याबद्दल बायबलमध्ये परमेश्वर स्वतः म्हणतो की ह्याला मी रागामध्ये त्याला नष्ट केलेला आहे. त्यांची निवड त्या ठिकाणी आपण पाहतो. इस्रायल लोकांची निवड त्या ठिकाणी आपण पाहतो. परमेश्वराला सोडून परमेश्वर त्यांचा राजा होता ते त्यांनी
न निवडता, ते त्यांनी न मानता आपण पाहतो त्यांनी एक राजा त्यांच्यासाठी मागितला जो इतर लोकांप्रमाणे असा असावा. त्यांचा न्याय निवाडा त्यांना त्या ठिकाणी करायचा होता. परंतु आपण पाहतो परमेश्वराने ते देखील दिला आणि त्याचा नाश त्या ठिकाणी आपण झालेला पाहतो. जेव्हा त्या हवेकडे आपण पाहिलं, हवेने देखील स्वतःच्या दृष्टिकोनाने त्या ठिकाणी निवडलं. स्वतःला तिला चांगलं वाटलं ते तिने निवडलं. जेव्हा त्या लोटाबद्दल आपण पाहतो, त्याच्यात त्यांनी त्याची दृष्टी वर केली, त्यांनी त्याच्या दृष्टिकोनाने त्या ठिकाणी पाहिलं. जेव्हा या इस्रायल लोकांबद्दल देखील आपण पाहतो, त्यांनी स्वतःच्या दृष्टिकोनाने आजूबाजूला पाहिलं आणि त्यांनी एक राजा त्या ठिकाणी मागितला. तिन्ही ठिकाणी आपण पाहतो की त्यांचा नाश त्या ठिकाणी ठरला होता. इतकंच नाही तर आपण पाहतो हा इस्रायल लोकांबद्दल जर आपण पाहिलं, याच्या 32व्या अध्यायामध्ये जर आपण आलो, निर्गमाच्या 32व्या अध्यायामध्ये, तर त्यांना त्या ठिकाणी खरा देव त्यांनी त्या ठिकाणी मागितला. त्यांच्या समोर जो परमेश्वर होता त्याला त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी नाकारलं आणि त्यांना देव त्या ठिकाणी पाहिजे होता. त्याचे देखील आपण पाहतो की त्यांना परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागले. इतकंच नाही, आपला वेळ फार कमी आहे तर आपण जास्त काही पाहणार नाहीत. आपण नवीन करारात देखील त्याचं एक उदाहरण आपण पाहतो यहूदा इस्करियोतबद्दल आपण पाहतो. यहूदा इस्करियोतबद्दल जर वाचत असताना आपण एक वचन त्या ठिकाणी काढू. मत्ते याचा 26वा अध्याय, मत्ते याचा 26वा अध्याय आणि 15वं वचन. मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल. त्या ठिकाणी जर पहिला भाग आपण पाहिला तर आपल्याला ठाऊक आहे की यहूदा इस्करियोत जो आहे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं होतं. त्यांनी त्या लोकांना आपण पाहतो की 30 रुपयासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी धरून दिलं होतं. परंतु त्याच्या आधी जेव्हा आपण ह्या वचनाकडे पाहतो, त्या ठिकाणी असं तो म्हणतो की मी जर त्याला धरून दिलं तर मला काय द्याल. त्या ठिकाणी देखील त्याने स्वतःचा विचार त्याने केला. त्याला जे चांगलं आहे, त्याला जे योग्य आहे, त्याला जे पाहिजे होतं, त्याला जे हवं होतं, त्याच्याबद्दल तो या ठिकाणी सांगतो. तो म्हणतो की मी जर त्याला धरून दिलं तर मला तुम्ही काय द्याल. आणि त्या यहूदा इस्करियोत बद्दल जर आपण पाहिलं, त्याच्याबद्दल जर वाचलं, तर त्याला आपण पाहतो की त्याने जाऊन गळफास घेतला. तो आपण पाहतो की त्याचा नाश त्या ठिकाणी झाला. आपण अनेक उदाहरण बायबलमध्ये पाहतो. यहोशुआ त्या ठिकाणी म्हणला की तुम्हाला काय करायचं ते तुम्ही आज ठरवा, परंतु मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. त्या ठिकाणी हवेबद्दल आपण पाहिलं, जे परमेश्वराने तिला सांगितलं होतं त्याच्याकडे तिने दुर्लक्ष केले, त्याच्याकडे तिने पाहिलं नाही. परंतु जे सर्पाने, जे सैतानाने तिला त्या ठिकाणी सांगितलं, ते तिच्या दृष्टिकोनाने तिने ते पाहिलं. तिला ते चांगलं असं वाटलं आणि त्यामध्ये ती फसली गेली. त्यामध्ये आपण पाहतो तिचा नाश झालेला आपण पाहिलं. त्या लोटाबद्दल आपण पाहतो, जेव्हा तो निवडतो त्या ठिकाणी त्याची दृष्टी वर करून तो पाहतो आणि त्याला सर्व काही चांगलं, सर्व काही हिरवगार त्याला त्या ठिकाणी दिसतं आणि त्याच्या कुटुंबाचा नाश त्या ठिकाणी आपण पाहतो. त्याच्यानंतर त्या इस्रायल लोकांबद्दल आपण पाहिलं, त्यांचा जो राजा होता, परमेश्वर त्यांच्या सोबत होता, त्याला त्यांनी त्या ठिकाणी नाकारलं. त्यांनी त्या आजूबाजूच्या राष्ट्रांकडे पाहिलं, त्यांच्या दृष्टिकोनाने त्याने त्या ठिकाणी पाहिलं आणि ते त्या ठिकाणी म्हणाले की आम्हाला देखील एक राजा पाहिजे, आमचा न्याय निवाडा झाला पाहिजे. आणि आपण पाहतो त्यांची देखील त्या ठिकाणी त्यांना देखील त्या ठिकाणी ते भोगाव्यास लागलं. त्या शाऊल राजाबद्दल आपण पूर्ण त्या ठिकाणी वाचतो. या यहूदा इस्करियोत बद्दल देखील आपण पाहतो, जो देवासोबत होता, जो प्रभू येशू ख्रिस्ता सोबत होता, ज्याने अनेक त्याचे त्या ठिकाणी चमत्कार पाहिले, अनेक त्याचे शिक्षण त्या ठिकाणी ऐकलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघणारा शब्द त्यांनी त्या ठिकाणी ऐकला. परंतु आपण पाहतो की जेव्हा त्याने स्वतःबद्दल त्या ठिकाणी तो म्हणतो की मी जर त्याला धरून दिलं तर मला काय भेटणार. स्वतःच्या दृष्टिकोनाने तो स्वतःबद्दल त्या ठिकाणी पाहतो आणि आपण पाहतो त्या यहूदा इस्करियोतचा नाश त्या ठिकाणी झाला. परंतु जेव्हा ह्या गोष्टी आपण पाहतो, ह्या आपल्या जीवनामध्ये देव आपल्यासाठी सांगतो, या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कराव्यास किंवा ह्या गोष्टी लागू कराव्यास देव आपल्याला ह्या उदाहरणातून आपल्याला घेऊन जातो. त्या ठिकाणी यहोशुआ म्हणला की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तो इतका मोठा नेता त्या ठिकाणी होता, परंतु आपण पाहतो की तो स्वतःबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल त्या ठिकाणी साक्ष देतो. परंतु जेव्हा एक निवड आपण पाहतो, एकाची निवड त्या ठिकाणी आपण पाहतो की तो स्वर्गातून उतरलेला आपण देवाबद्दल आपण पाहतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर आपण पाहिलं, त्याची निवड तो आपल्या समोर ठेवतो. तो म्हणतो की तुम्ही माझ्याकडे पहा, तो म्हणतो तुम्ही माझे अनुकारी व्हा.
त्याची निवड जर आपण पाहिली तर आपण प्रत्येक रेफरन्स काढू शकणार नाही, तितका आपल्याला टाइम नाही. इतकं आपण जर त्याच्याबद्दल वाचलं तर आपण पाहतो की तो स्वर्गात विराजमान होता. ते त्याने सोडून त्याने निवडलं की मी या भूतलावर जाईल. त्याने निवडलं की मी ह्यांच्यासाठी दुःख भोगेल. त्यांनी निवडलं की मी ह्यांच्यासाठी ह्यांचे पाप स्वतःवर घेईल. त्याचं दुःख सहन त्याने त्या ठिकाणी आपण पाहतो. जर त्याच्या मर्जीच असतं तर त्याने वरतून देखील या सर्व गोष्टी करू शकला असता. परंतु जे गरज होती, जी मनुष्याची गरज होती, जी देवाची गरज होती, आपण पाहतो ती त्याने पूर्ण कराव्यास त्याने निवड त्या ठिकाणी केली. तो म्हणाला मी यांच्यासाठी जातो, मी त्या वधस्तंभावरचं मरण सहन करतो. तो आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती मेला. जो जीवनाचा राजा, त्यांनी त्या ठिकाणी अनेकांना जीवन दिलं, पण आपण पाहतो त्यांनी स्वतः त्या वधस्तंभावरती मरायचं त्यांनी निवडलं. आणि आपण पाहतो त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस तो त्या ठिकाणी एक शब्द म्हणाला की माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने होऊन दे. हे जे उदाहरण आपण पाहिले तर स्वतःच्या दृष्टिकोनाचे होते, त्यांचे मनुष्याच्या दृष्टिकोनाचे होते. हवेला ते चांगलं वाटलं, लोटाला ते चांगलं वाटलं, इस्रायल लोकांना ते चांगलं वाटलं, यहुदा इस्करियोतला ते चांगलं वाटलं. परंतु प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो, तो म्हणतो की माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने होऊन दे. हेच गोष्ट तो आपल्याला आज देखील सांगत आहे. जेव्हा आपण अनेक अनेक निर्णय घेतो, अनेक जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्या समोर येतात, तेव्हा कोणत्या दृष्टिकोनाने आपण त्या समोर जातो, कोणत्या दृष्टिकोनाने आपण त्या गोष्टी पाहतो, ते आज प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला, ते आज देव आपल्याला दाखवून देत आहे. त्या प्रभू श्री ख्रिस्ताप्रमाणे तो म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे पहा, तुम्ही माझ्यासारखं करा. त्याने जे निवडलं ते त्याच्यासाठी चांगलं नव्हतं, ते आपल्यासाठी चांगलं असं ठरलं. त्याने जे निवडलं ते त्याच्यासाठी दुःख असं होतं, ते त्याच्यासाठी आपण पाहतो की अतिशय अतिशय क्लेशाचं किंवा अतिशय घाणेरडं असं ते मरण त्या ठिकाणी त्याने निवडलं. परंतु आपल्यासाठी त्याने जीवन त्या ठिकाणी दिलं. इतका महान कार्य त्याने त्या वधस्तंभावरती केले की आपण त्याबद्दल सांगू देखील, त्याबद्दल आपण विचार देखील करू शकत नाही. अशी निवड त्याने आपल्या समोर ठेवली. आपण खरोखर आजच्या या सकाळी त्या प्रभू श्री ख्रिस्ताचे आभार मानू. त्याने आपल्यासाठी तो ह्या भूतलावर यायचं त्यांनी ठरवलं, आपल्यासाठी त्यांनी त्या वधस्तंभावरती जायचं त्याने निवडलं. आणि आज देखील तो त्या ठिकाणी आज देखील आपल्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. त्या प्रभू श्री ख्रिस्ताचे खरोखर आपण आज या सकाळी आभार मानू. आणि या सर्व उदाहरण जे आपण पाहिले, खरोखर ते आपल्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आपण पाहतो की ते उदाहरण म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहेत. कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये निवडतो, कशा प्रकारे त्या देवाच्या गौरवासाठी देवाच्याच दृष्टिकोनाने पाहावे, हे देखील आज आपल्याला देव आपल्याला दाखवून देतो.